10% मराठा आरक्षणावर आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी। हायकोर्टाच्या पूर्ण खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार। ओबीसी नेत्यांची आज नागपूरमध्ये दुपारी 1 वाजता बैठक। विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वातील बैठक पार पडणार। आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन। ओबीसी तरुणाच्या आत्महत्येला महायुती सरकार जबाबदार। सरकारनं काढलेला GR रद्द करा, नाहीतर तरुणांचा उद्रेक होईल। विजय वडेट्टीवार यांचा इशारा। लातूरच्या रेणापूरमध्ये ओबीसी आरक्षण संपलं म्हणत तरुणाची आत्महत्या। मांजरा नदीमध्ये उडी मारत 35 वर्षीय भरत कराड या तरुणानं जीवन संपवलं। छगन भुजबळांनी घेतली कुटुंबियांची भेट। तुम्हाला शहीदच पाहिजेत ना? ओबीसीमधील पहिला शहीद झालाय, बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही। आरक्षण टिकवण्यासाठी बलिदानाची पाळी आली आहे, छगन भुजबळांचं वक्तव्य। ओबीसी आरक्षणासाठी भरत कराड यांनी आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावणारी। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं ट्विट। सरकार सर्व समाज घटकांच्या न्याय हक्कासाठी कटिबद्ध, असंही ट्विट। तर आत्महत्या करू नका, पंकजा मुंडेंचं सर्व समाजातील नागरिकांना आवाहन। ओबीसी तरुणाच्या आत्महत्येला महायुती सरकार जबाबदार। विजय वडेट्टीवारांचा आरोप। सरकारनं काढलेला GR रद्द करा, नाहीतर तरुणांचा उद्रेक होईल। विजय वडेट्टीवारांचा सरकारला इशारा। आमच्या आरक्षणामध्ये अतिक्रमण नको। अण्णासाहेब पाटील महामंडळाला 650 कोटी आणि ओबीसी महामंडळाला 5 कोटी, हा कोणता न्याय? मंत्री छगन भुजबळांचा सवाल। राज्य सरकार कुठल्याही घटकाला नाराज करणार नाही। महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राहावा, हा आमचा प्रयत्न। अजित पवारांची प्रतिक्रिया।